तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा लागेल मला कमेंट करून सांगा मित्रांनो। जर तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक केलं असेल लाईक करून शेअर नाही केलं असेल शेअर करून घ्या। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा मित्रांनो। सबस्क्राइब केल्यानंतर मित्रांनो जे का बेल आयकॉन ऑन वरती सेट करा मित्रांनो। जसं की तुम्हाला मी अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ आणल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो। तर मित्रांनो जे का यूज केला मटेरियल आहे ते सर्व आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये। जर तुम्हाला फ्रीमध्ये मटेरियल हवं असेल तर आपण टेलिग्राम ग्रुप आपण प्रोव्हाइड करत असतो। आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे मित्रांनो। तर मित्रांनो जरा उशीर न करता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर मित्रांनो सर्वात अगोदर जे का लागणार जे का अलर्ट मोशनला ओपन करायचं मित्रांनो। मग आणखीन आपला प्रोजेक्टमध्ये आता प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर बीटमार्क आणि शेकिफिक दिसून जाईल मित्रांनो। सर्वात अगोदर जे का बीटमार्क पेजला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर एकदम छान असं बीट्स वगैरे लावून दिल्यानंतर मग आपला सर्वात अगोदर याचे फर्स्ट लाईन प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनवर जे का तुमची फोटो आहे मित्रांनो त्या फोटोला ऍड करायचं। ऍड केल्यानंतर अशा जे का दोन्ही बोटाने स्क्रॉल करून जे का प्रोजेक्ट फुल स्क्रीनमध्ये सेट करून घ्या। जसं मी सेट करते अशा मी सेट करून घ्या। मग आपलं लास्ट पण ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर सेकंड बीटला दोन पार्टमध्ये आणखी सेकंड बीटला दोन पार्टमध्ये जसं मी फोटो वगैरे कट करण्यासाठी सांगत आहे त्या अशा तुम्ही पण दोन पार्टमध्ये फोटोला कट वगैरे करूनच घ्या। लवकरात लवकर मी पण कट वगैरे करूनच घेतो मित्रांनो। ओके तर मित्रांनो अशा प्रोजेक्ट तुम्ही फोटो वगैरे कट केल्यानंतर मित्रांनो मग आणखीन आपला प्रोजेक्ट स्क्रॉल करून फर्स्टला जसं की आपला अशा प्रोजेक्ट 2.25 बीटला प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये येते की टेक्स्ट फिन्सला ऍड करून ऍड केल्यानंतर लास्ट पण ओढून घ्यायचं मित्रांनो। ओढून घेतल्यानंतर मित्रांनो एकदम छान असं पद्धतीने दिसून जाईल मित्रांनो। मग आणखीन आपल्या इथे जे का फोटोज वगैरे ऍड केलाय ते सर्व फोटोजमध्ये इफेक्ट वगैरे ऍड करून घेण्यासाठी मित्रांनो मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक केल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला इफेक्ट प्रेसला ओपन करायचं। ओपन केल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला फर्स्ट फोटो असेल त्या फर्स्ट फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून थ्री डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं। इथून पण बॅक यायचं मित्रांनो। आणखीन आपला बीटमार्क प्रेसला ओपन करायचं। ओपन केल्यानंतर जे का स्क्रॉल करायचं। स्क्रॉल केल्यानंतर जे का लॉंग फोटो पण सेकंड फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून थ्री डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं। पेस्ट रिपीट केल्यानंतर मित्रांनो मग आणखीन आपला अशा प्रोजेक्ट स्क्रॉल करायचं। स्क्रॉल केल्यानंतर जे सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून थ्री डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं। पेस्ट रिपीट केल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला सॅच्युरेशन आणि व्हायब्रेशनचे जे इफेक्टला ऑन करून घ्यायचं। आणखीन आपल्या मिररच्या ऑप्शनला पण ऑन करून घ्यायचं। स्प्रे ऑन केल्यानंतर अशा प्रोजेक्ट ज्या फोटोवरती क्लिक करून अशा प्रोजेक्ट आपल्या हिशोबाने सेट करून घ्यायचं। सेट केल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला स्क्रॉल करून घ्यायचं। स्क्रॉल केल्यानंतर 3 नंबरच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून थ्री डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं। पेस्ट रिपीट केल्यानंतर मित्रांनो मग आणखीन आपलं लायनर स्ट्रिकच्या इफेक्टवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपला थ्री डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं। इफेक्ट डिलीट करून घ्यायचं। डिलीट केल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला अशा प्रोजेक्ट स्क्रॉल करून मागे यायचं। मागे गेल्यानंतर जे काही मोठी फोटो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून थ्री डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं। इफेक्टला ऑन करून घ्यायचं। ऑन केल्यानंतर मित्रांनो मग अशा प्रोजेक्ट एकदम छान असे दिसून जाईल मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। आणखीन आपला प्रोजेक्ट शेक इफेक्ट प्रेसला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर जे लहान फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून थ्री डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं। इथून पण बॅक यायचं मित्रांनो। आणखीन आपला प्रोजेक्ट बीटमार्क प्रेसला ओपन करायचं। ओपन केल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला प्रोजेक्ट लहान फोटो दिसून जातील मित्रांनो। सर्वच एक फोटो दिसून जातील किंवा असं प्रोजेक्ट थोडंफार कट नाही केलं मित्रांनो। फक्त आपला डेमोसाठी थोडंफारच कट करून द्यायचं। सर्व फोटोज वगैरे कट करून घ्यायचं। कट केल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला अशा प्रोजेक्ट फर्स्ट फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून थ्री डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं। एक फोटो सोडायचा का सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून थ्री डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं। मी एक फोटो सोडून एका फोटोला इफेक्ट वगैरे लावण्यासाठी सांगत आहे मित्रांनो। त्या म्हणजे जे लहान फोटो आहेत मित्रांनो सर्व लहान फोटोजमध्ये हाईक इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं मित्रांनो। जे अशा प्रोजेक्ट हे लहान सर्व फोटोजमध्ये हाईक इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आणखीन आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। आणखीन आपला प्रोजेक्ट शेक इफेक्ट प्रेसला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर जे प्रोजेक्ट लहान फोटोमध्ये सेकंड फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून थ्री डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं। इथून पण बॅक यायचं मित्रांनो। आणखीन आपला प्रोजेक्ट बीटमार्क प्रेसला ओपन करायचं। ओपन केल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला स्क्रॉल करायचं। स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आणखीन आपला जे सेकंड लहान फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून थ्री डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं। आणखीन आपला जे आपल्या हिशोबाने आपला सेट करून घ्यायचं। जसं आपल्या फोटोला सेट करत त्या त्याच्यामध्ये सेट करून घ्यायचं। सेट केल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला एक फोटो सोडायचा जे का सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून थ्री डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं। पेस्ट रिपीट केल्यानंतर आपल्या हिशोबाने सेट करून घ्यायचं। मग आणखीन आपला अशा प्रोजेक्ट स्क्रॉल करायचं का सेकंड फोटो हाईक इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं। अशा प्रोजेक्ट पहिले ऑलरेडी सांगून दिला आहे त्याशिवाय तुम्ही पण एक फोटो सोडून एका फोटोला इफेक्ट वगैरे लावून घ्यायचा। अशा प्रोजेक्ट सर्व फोटोजमध्ये एक फोटो सोडून एका फोटोला अशा प्रोजेक्ट लावून घ्यायचं मित्रांनो। अशा प्रोजेक्ट लावून घेतल्यानंतर इथून पण बॅक यायचं मित्रांनो। आणखीन आपला प्रोजेक्ट शेक इफेक्ट प्रेसला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर जे लॉंग फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून या जे डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचं। इथून पण बॅक यायचं मित्रांनो। केल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला प्रोजेक्ट बीटमार्क प्रेसला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला प्रोजेक्ट स्क्रॉल करायचं। स्क्रॉल केल्यानंतर जे असं 6.17 बीटची फोटो आहे मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून जे डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून मग पेस्ट स्टाईलवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपला या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं पेस्ट करून घ्यायचं। पेस्ट केल्यानंतर अशा प्रोजेक्ट एकदम छान असे दिसून जाईल मित्रांनो। आणखीन आपल्याला एक फोटो सोडायचा मित्रांनो। जे सेकंड फोटोवरती क्लिक करून डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट स्टाईलवरती क्लिक करून मग आपला प्रोजेक्ट 2 बार टॅप करायचं। मग आपला पेस्ट करून घ्यायचं। पेस्ट रिपीट अशा प्रकारे केल्यानंतर अशा प्रोजेक्ट एकदम छान असे दिसून जाईल। मग आणखीन आपला सेकंड फोटोवरती क्लिक करून जे डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट स्टाईलवरती क्लिक करून
आपल्याला 2 बार टॅप करून अशा पेस्ट करून घ्यायचं. अशा मी करण्यासाठी सांगत आहे मित्रांनो, त्याच टाइम तुम्ही पण करूनच घ्या मित्रांनो. मी पण लवकरात लवकर अशा करूनच घेतो. अशा केल्यानंतर इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणखीन आपला अशा शेक इफेक्ट ब्रशला ओपन करायचं. ओपन केल्यानंतर जे लास्ट वेळेला फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून मग आपला अशा डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचं. कॉपी लेअर केल्यानंतर इथून पण बॅक यायचं मित्रांनो. आपला अशा बीटमार्क ब्रशला ओपन करायचं. ओपन केल्यानंतर जे अशा स्क्रॉल करून जे सेकंड फोटो मित्रांनो त्या सेकंड फोटोला सेम स्टेप मध्ये करून घ्यायचं. आपल्या फोटोवरती क्लिक करून मग आपल्या जे डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट स्टाईलवरती क्लिक करून पेस्ट करून घ्यायचं. आणखीन आपला पेस्ट करून घ्यायचं. पेस्ट केल्यानंतर एकदम छान असे पद्धतीने दिसून जाईल. आणखीन आपला स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर फोटोवरती क्लिक करून या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट स्टाईलवरती क्लिक करायचं. मग आपल्याला 2 बार टॅप करायचं, पेस्ट करून घ्यायचं. पेस्ट केल्यानंतर आणखीन आपला स्क्रॉल करायचं. जे आणखीन आपला जे काय लास्ट वेळेला फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करून मग आपल्या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट स्टाईलवरती क्लिक करून 2 बार टॅप करायचं. आणखीन आपला पेस्ट करून घ्यायचं. पेस्ट केल्यानंतर अशा स्क्रॉल करून एकदम छान असे दिसून जाईल मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपला शेक इफेक्ट ब्रशला ओपन करायचं. ओपन केल्यानंतर रेक्टँगल 1च्या लेअरवरती क्लिक करायचं. मग आपल्या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचं. इथून पण बॅक यायचं मित्रांनो. आणखीन आपला बीटमार्क ब्रशला ओपन करायचं. ओपन केल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला 6.17च्या बीटला डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट लेअर करून घ्यायचं. जे काय लेअरला लास्ट पण ओढून घ्यायचं. ओढून घेतल्यानंतर एकदम छान अशा पद्धतीने दिसून जाईल मित्रांनो. मग आपला व्हिडिओ एकदम जबरदस्त पद्धतीने बनवून रेडी झालेला मित्रांनो. मग आपल्या व्हिडिओला एक्सपोर्ट करून घेण्यासाठी मित्रांनो शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करून एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं. तर मित्रांनो भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो. ओके.